गुड मॉर्निंग. आपण सामाजिक आर्थिक समस्या म्हणून दारिद्र्य या समस्येचा अभ्यास करतोय. पाठीमागच्या लेक्चरला आपण दारिद्र्याची संकल्पना किंवा अर्थ अभ्यासला. दारिद्र्य रेषा म्हणजे काय, दारिद्र्य रेषेची निश्चिती कशी केली जाते याचा आपण विचार केला. भारतीय समाजातील एक प्रमुख गंभीर सामाजिक आर्थिक समस्या म्हणून आपण दारिद्र्याचा अभ्यास करतोय. या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्याची कारणे अभ्यासणार आहोत. दारिद्र्याची सामाजिक आणि आर्थिक जी कारणं आहेत, अनेक अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अनेक विचारवंतांनी विविध स्वरूपाची विविध कारणे सांगितलेली आहेत. या ठिकाणी आपण दारिद्र्याची डेव्हिड एल्स आणि राम आहुजा या दोन विचारवंतांनी सांगितलेली कारणे आपण अभ्यासणार आहोत. या कारणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला दारिद्र्य नेमकं कशामुळे निर्माण होतं याची जाणीव आपल्याला होऊ शकेल. त्यामुळे डेव्हिड एल्स व राम आहुजा यांनी सांगितलेली दारिद्र्याची कारणे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. डेव्हिड एल्स यांनी सांगितलेली जी कारणं आहेत ती कारणं अभ्यास असताना त्यांनी व्यक्ती, दारिद्र्याची संस्कृती वा उपसंस्कृती आणि समाजरचना ही दारिद्र्याची 3 कारणं सांगितली. सुरुवातीला आपण डेव्हिड एल्स यांच्या कारणांचा आढावा घेणार आहोत. पहिलं कारण आहे व्यक्ती. डेव्हिड एल्स यांनी समाजातल्या एकूण सामाजिक परिस्थितीनं दारिद्र्य निर्माण होत असताना व्यक्ती आणि व्यक्तीचा दृष्टिकोन, व्यक्ती आणि व्यक्तीची प्रवृत्ती दारिद्र्य किंवा त्याच्या एकूण कौटुंबिक आर्थिक संपन्नतेला किंवा आर्थिक निम्न स्तराला, दारिद्र्याला व्यक्तीचं व्यक्तिगत जीवन कसं कारणीभूत आहे हे सांगितलेलं आहे. सर्वसामान्यपणे एखादी व्यक्ती शिक्षित असेल, तिनं शिक्षण घेतलं, प्रयत्नशील असेल, कार्यक्षम असेल, मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर वापर करणारे असेल तर ती व्यक्ती आपलं कौटुंबिक जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकते, आपलं आर्थिक जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकते. परंतु तीच व्यक्ती कार्यक्षम नसेल, अशिक्षित असेल व तीच व्यक्ती दैववादी असेल, आळसी असेल, त्या व्यक्तीकडे प्रयत्नशीलतेचा अभाव असेल आणि त्या व्यक्तीकडे नेहमी नकारात्मक दृष्टिकोन असेल, त्या व्यक्तीचा विचार नेहमी नकारात्मक असेल, तर अशा व्यक्ती कधी प्रयत्न करत नाहीत, कार्यक्षमतेचा विचार करत नाहीत आणि आहे त्या परिस्थितीत समाधान मानतात. त्यामुळे अशा व्यक्ती आपली कौटुंबिक परिस्थिती बदलू शकत नाहीत, आर्थिक दृष्टिकोनातून आपल्या व्यक्तिगत परिस्थितीत बदल करू शकत नाही. त्यामुळे भारतीय समाजात जर विचार केला तर व्यक्तीचा व्यक्तिगत दृष्टिकोन, ती व्यक्ती दैववादी आहे की वैज्ञानिकवादी आहे, ती व्यक्ती प्रयत्नशील आहे की नाही, ती व्यक्ती कार्यक्षम आहे की नाही, यावरून ती व्यक्ती गरीब राहणार की नाही निश्चित होऊ शकतं. त्यामुळे व्यक्तीचा व्यक्तिगत विचार दृष्टिकोन हे डेव्हिड एल्स यांनी सांगितलेलं कारण आहे. त्यामुळे दैववादी व्यक्ती, आळसी व्यक्ती, प्रयत्नशीलतेचा अभाव असणारी व्यक्ती, अशिक्षित असणारी व्यक्ती, संधीचा योग्य वापर न करणारी व्यक्ती, आहे त्या परिस्थितीत समाधान मानणारी व्यक्ती, अल्पसंतुष्ट असणारी व्यक्ती आणि नकारात्मक दृष्टिकोन असणारी व्यक्ती ही दारिद्र्याला, व्यक्तिगत दारिद्र्य किंवा कौटुंबिक दारिद्र्याला कारणीभूत सांगितलेलं आहे. म्हणून व्यक्ती हे डेव्हिड एल्स यांनी सांगितलेलं एक प्रमुख कारण आहे. दुसरं कारण आहे दारिद्र्याची संस्कृती वा उपसंस्कृती. सर्वसामान्यपणे आपण जे जीवन जगतो, आपली जीवन पद्धती, त्याला आपली संस्कृती म्हटलं जातं. त्या जीवन पद्धतीत आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक आणि समाज जीवनातल्या सगळ्या गोष्टींचा भाग येतो. आपली भाषा असेल, आपलं संस्कार असतील, आपलं एकूण सामाजिक संबंध असतील, नातेसंबंध असतील, आपले व्यवसाय असतील, आर्थिक जीवन असेल, आपला दृष्टिकोन असेल, आपल्या परंपरा असतील किंवा आपलं एकूण पारंपरिक जीवन असेल, याला आपली जीवन पद्धती म्हटलं जातं. म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण कुटुंबात आणि सार्वजनिक जीवनात जे जे वागतो, जो जो विचार करतो, जो जो दृष्टिकोन अंगीकारतो, त्याला आपली जीवन पद्धती म्हटलं जातं. त्याला आपण सर्वसामान्यपणे मानवी जीवन पद्धती म्हणजे मानवी संस्कृती म्हणू शकतो किंवा मानवी उपसंस्कृती म्हणू शकतो.
एखाद्या समयात अनेक वेळेला जीवन जगण्याची किंवा असंच ठराविक साचेबद्ध जीवन जगण्याची एक संस्कृती वा उपसंस्कृती निर्माण होते. मग साचेबद्ध जीवन म्हणजे काय? तर सर्वसामान्यपणे जीवन जगत असताना आहे त्या जीवन पद्धतीत समाधान मानणं. व आपण ग्रामीण समुदाय विचार केला तर पारंपरिक शेती करणं, निसर्गाच्या लहरीवर आधारित शेती करणं, शेतीत कोणतेही प्रयोग न करणं, शेतीचा उत्पादन हे केवळ उदरनिर्वाहासाठी काढणं, हा जर पारंपरिक विचार शेती आणि ग्रामीण समुदायात असेल तर शेतीत आर्थिक प्रगती होऊ शकत नाही, ग्रामीण समुदायाची प्रगती होऊ शकत नाही. पण त्याच ग्रामीण समुदायाने जर एक उद्योग म्हणून शेतीकडे पाहिलं, शेतीत अनेक प्रयोग केले, रासायनिक कीटकनाशके, खते किंवा अनेक गोष्टींचा, आधुनिक गोष्टींचा वापर केला तर ती शेती त्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरते. म्हणजेच आपण कसं जगतो यावरून आपलं जीवन, आपली जीवन पद्धती, आपली संस्कृती निश्चित होते. त्यामुळे आपल्या समाजात अनेक असे घटक आहेत, अनेक असे समूह आहेत, व्यक्ती आहेत आणि समूह आहेत की आहे त्या परिस्थितीत ते समाधानी मानतात. सर्वसामान्यपणे आपण शहरी झोपडपट्टीचा विचार केला तर झोपडपट्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न न करणं, झोपडपट्टीतले जीवन समाधानी मानणं, म्हणजेच अनेक वेळा झोपडपट्टीत लोकसंख्या वाढीचा वेग जास्त आढळतो. अनेक आपत्त्यांना जन्म देणं, त्या आपत्त्यांना त्या मुलांना शिक्षण न देणं, त्यांच्या आरोग्याचा विचार न करणं, त्यांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणं, भंगार गोळा करणं आणि आहे तीच जी परिस्थिती आहे त्या समाधान मानून राहणं किंवा सरकारनं कितीही प्रयत्न केला की झोपडपट्टीची परिस्थिती बदलण्याचा, तर त्या परिस्थितीतून बाहेर न पडण्याचा प्रयत्न करणं, याला आहे ते जीवन स्वीकारणं किंवा त्या पद्धतीच्या संस्कृतीचा स्वीकार करणं आपण म्हणू शकतो. यामुळे व्यक्ती अशा जीवन पद्धतीत सहसा बदल करत नाहीत. या जीवन पद्धतीला दारिद्र्याची संस्कृती किंवा उपसंस्कृती म्हटलं जातं. आपणाला आठवत असेल अनिल कपूरचा नायक नावाचा चित्रपट आहे. तर नायक नावाच्या चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री दाखवलेला आहे आणि तो ज्यावेळी झोपडपट्टीत भेट देतो किंवा एखाद्या घरकुल योजनेत भेट देतो तर त्याला असं कळतं की घरकुलमधली जी घरं आहेत, लहान फ्लॅट आहेत, ते फ्लॅट भाड्याने दिले तर जो त्या घरकुलाचा त्या फ्लॅटचा मालक आहे तो झोपडपट्टीत राहतो. झोपडपट्टी मुक्तीसाठी सरकार त्यांना घरं बांधून देतं, पण तीच घरं भाड्याने देऊन परत झोपडपट्टीत लोक राहायला जातात. म्हणजे ते जीवन त्यांना मान्य असतं, ती संस्कृती त्यांची, ती जीवन पद्धत निश्चित झालेली असते. त्याला आपण दारिद्र्याची किंवा त्या समूहाची संस्कृती म्हणू शकतो. ही संस्कृती देखील दारिद्र्याचं एक प्रमुख कारण डेव्हिड एल्स यांनी सांगितलेलं आहे. तिसरं कारण आहे समाज रचना. आज आपण समाजाचा विचार केला, एकूण भारतीय समाजाच्या एकूण व्यवस्थेचा विचार केला तर शिक्षण घेऊन हजारो लाखो मुलं प्रत्येक वर्षी बाहेर पडत आहेत, मनुष्यबळ तयार होते, पण त्या मनुष्यबळाच्या हाताला काम मिळत नाही. बेरोजगारीचं प्रमाण सातत्याने वाढतंय. जे रोजगार इच्छुक आहेत, अनेक वेळेला व्यक्तिगत पातळीवर प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्तीला, कार्यक्षम असणाऱ्या व्यक्तीला, सुशिक्षित असणाऱ्या व्यक्तीला, तांत्रिक व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला, म्हणजेच कुशल मनुष्यबळाला जर रोजगार मिळाला, नोकरी मिळाली किंवा त्यांना एखाद्या उद्योगधंद्यासाठी किंवा लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य मिळालं तर अशा व्यक्ती आपोआपच रोजगार करू शकतील, रोजगार निर्माण करू शकतील. पण आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत असं आहे की प्रचंड बेकार आहे, प्रचंड बेरोजगार आहे. त्यामुळे जे मनुष्यबळ आहे, स्किल्ड वर्कर म्हणू शकतो, मनुष्यबळ आहे, कुशल मनुष्यबळ, यांना कामच मिळत नाही. मिळालेलं काम अत्यंत कमी वेतनावर करावं लागतं. हे काम पूर्णपणे वर्षभर मिळत नाही. त्याचबरोबर लोक पारंपरिक व्यवसायात कुठलेही आधुनिक विचार करत नाहीत, पारंपरिक व्यवसाय परंपरेने करतात, त्यामुळे त्यात सुबकता राहत नाही. त्याचा परिणाम दारिद्र्य वाढते. त्याचबरोबर समाजातले अनेक घटक असे आहेत की ज्यांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी आहे ती समाजव्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करतात. दारिद्र्य मुक्तीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात नाही, झोपडपट्टी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. हे राजकीय कारणातून होतं, कारण दारिद्र्यातली लोकसंख्या, झोपडपट्टीतली लोकसंख्या, अविकसित मागासलेल्या लोकसंख्येचा वापर मतासाठी सहज करता येतो. अशी लोकसंख्या कोणताही विरोधात विचार करू शकत नाही, त्यांना पैसे दिले तर ते मत देऊ शकतात. या राजकीय कारणासाठी अशी व्यवस्था आहे तशी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. याला एक समाज व्यवस्था निर्माण होणं, समाज रचना त्या ठिकाणी निर्माण करणं आपण म्हणू शकतो. म्हणजेच सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, बेरोजगारी, कमी वेतनावर करावं लागणारे काम, बेकारी
बेकारी या अनेक कारणामुळे आणि राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे लोकांना आहे त्या परिस्थितीत ठेवून निर्माण होणारी जी समाजरचना आहे ती समाजरचना गरिबीसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे डेव्हिड एल्स यांनी समाजरचना हे एक दारिद्र्याचं प्रमुख कारण सांगितलेलं आहे. त्यानंतर राम आहुजा यांनी सांगितलेली काही कारणे आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं कारण आहे आर्थिक कारण. राम आहुजा यांनी आर्थिक कारणे, लोकसंख्यात्मक कारणे, सामाजिक कारणे आणि नैसर्गिक किंवा इतर कारणे ही दारिद्र्याची कारणं सांगितलेली आहे. त्यातलं पहिलं कारण आहे आर्थिक कारण. आज आपण आपल्या समाजाचा विचार केला तर आर्थिक समस्या म्हणून आपण गरिबीचा विचार करतोय. आर्थिक समस्या का निर्माण होत आहेत तर एकूण भारतीय समाज व्यवस्थेचा विचार केला, विविध राज्यांचा विचार केला तर औद्योगिक विकास, शेती विकास, सेवा क्षेत्राचा विकास सर्व राज्यात समान पद्धतीनं होणं गरजेचं आहे. परंतु सर्व राज्यात समान पद्धतीने झालेलं नाही. पश्चिम भारतातली जी राज्य आहेत, महाराष्ट्र, गुजरात असेल, राजस्थान असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, मध्य प्रदेश असेल, ही राज्य विकासाच्या पातळीवर आघाडीवर असणारी राज्य आहेत. आणि बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, ओरिसा, पूर्वोत्तर राज्य ही विकासाच्या बाबतीत पाठीमागे म्हणजे पिछाडीवर असणारी राज्य आहेत. त्या राज्यांचा असमान विकास, त्या ठिकाणच्या लोकांच्या नोकऱ्याची संधी, औद्योगिक किंवा आर्थिक विकासाची संधी नाकारू शकतो. त्यामुळे अपुरा विकास हे एक आर्थिक कारण दारिद्र्याच्या पाठीमागं कारणीभूत असलेलं दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे वाढती महागाई. आज आपण आजूबाजूला बघितलं तर दररोज वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. देशाचा GDPचा रेट दिवसेंदिवस कमी होतोय, दरडोई उत्पन्न दिवसेंदिवस कमी होते, परंतु त्या तुलनेत वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. म्हणजे भारतात अशी अवस्था आहे की अपुरं उत्पादन आणि प्रचंड मागणी, वस्तूंचा पुरवठा अत्यंत कमी आणि मागणी वाढते, त्याचा परिणाम महागाई सातत्याने वाढते. आणि महागाई वाढल्यामुळे ज्या व्यक्ती गरीब आहेत त्या गरीबच राहतात, पण ज्या गरिबीच्या रेषेवर ज्या व्यक्ती आहेत त्यांना दैनंदिन जीवन जगताना अनेक आर्थिक अडचणी येतात. त्यामुळे त्यांना देखील सरकारी आकडेवारीनुसार किंवा सरकारी दप्तरी त्या व्यक्ती गरीब नसल्या तर गरिबीपेक्षा वाईट जीवन त्यांना जगावं लागतं. वाढत्या महागाईमुळे चांगलं शिक्षण लोकांना मिळू शकत नाही, चांगलं आरोग्य मिळत नाही, चांगलं अन्न मिळत नाही, चांगलं वस्त्र मिळत नाही, निवारा चांगला मिळत नाही. म्हणजेच वाढती महागाई लोकांना सर्वसामान्य जीवन जगायला कारणीभूत सहकार्य करत नाही. त्यामुळे गरिबी सातत्याने वाढते. त्याचबरोबर भांडवलाचा अभाव. व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर एखाद्या कुटुंबात जर भांडवल नसेल तर त्या कुटुंबाला कुठलाही व्यवसाय करता येत नाही, शेती करता येत नाही, त्यांना त्यांचे पारंपरिक व्यवसाय करता येत नाही. मग व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर भांडवल नसेल तर त्या व्यक्ती आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही, म्हणजेच गरिबी राहतात. हीच आपल्या समाजाची, देशाची अवस्था आहे. आज भारतीय समाजाचा जर विचार केला तर अनेक विकासाचे प्रकल्प भांडवल नसल्यामुळे, आर्थिक तरतूद नसल्यामुळे देशाला करता येत नाहीत. पण अनेक प्रकल्पासाठी वर्ल्ड म्हणजे जागतिक बँक, जागतिक ज्या आर्थिक संघटना आहे, जागतिक बँक असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, या संघटनेच्या पैशावर आपल्याकडे आर्थिक प्रकल्प किंवा काही विकासाचे प्रकल्प राबवावे लागतात. मी तर म्हणेन भारतातल्या आरोग्याच्या अनेक योजना जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्याने आपण इथं राबवतो. आपल्याकडे भांडवल नाही आणि भांडवलासाठी आपल्याला आपण इतर देशात प्रचंड निर्यात करणं गरजेचं आहे, पण निर्यात होत नाही, परकीय भांडवल आपल्याला मिळत नाही. परकीय भांडवलाच्या अभावामुळे आपल्याकडे भारतीय अर्थव्यवस्थेत पैशाची तरतूद कमी राहते. त्याचा परिणाम आपल्याकडे गरिबीच्या विकासासाठी विकासाचे प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प, सेवा क्षेत्राचा विकास किंवा इतर राज्यांचा विकास करणं अशक्य होतं. त्याचा परिणाम आपल्याकडे समाजातली गरिबी वाढते, समाज गरीब बनतो. त्यासाठी अनेक वेळेला आपल्याला जागतिक अर्थ संघटना किंवा बँकेकडून, जागतिक बँक असेल, अर्थ बँक असेल किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, यांच्याकडून कर्ज घ्यावं लागतं. कर्जाच्या बदल्यात प्रचंड व्याज आपल्याला द्यावं लागतं. म्हणजेच एखाद्या देशातली गरिबी भांडवलाच्या अभावामुळे निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कुशल मनुष्यबळाचा अभाव. आज एकीकडं अनेक प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, प्रचंड बेकारी आहे. एकीकडं असं आहे की जे उद्योग आहेत त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ, उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आपल्याकडे निर्माण होत नाही. जी शिक्षण व्यवस्था आहे, व्यावसायिक असेल, तांत्रिक असेल किंवा पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे, त्या शिक्षण व्यवस्थेतून जी मुलं बाहेर पडतात ते उद्योगासाठी आवश्यक असणारं त्यांच्याकडे स्किल नाही, कुशलता नाही. त्यामुळे
कुशल मनुष्यबळाच्या अभावामुळे त्या मुलांना देखील नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. मिळणाऱ्या नोकऱ्यात अपुऱ्या वेतनावर काम करावं लागतं, त्यातून प्रचंड बेकारी वाढते. त्यामुळे बेकारी, कुशल मनुष्यबळाचा अभाव, ह्या दोन गोष्टी भारतातल्या गरिबीला कारणीभूत आहेत. त्यानंतर पारंपरिक शेती व्यवसाय. भारताच्या एकूण खेडेगावातल्या लोकसंख्येचा विचार केला तर 60% लोक आज खेड्यात राहतात आणि त्या 60% लोकसंख्येचं एकूण आर्थिक जीवन, कौटुंबिक जीवन पारंपरिक शेती व्यवसायावर आधारित आहे. हा शेती व्यवसाय आपल्याला आधुनिक नाही का. भारतातल्या एकूण शेतीचं वास्तव जर बघितलं तर भारतात पावसाच्या लहरीवर, निसर्गाच्या लहरीवर आधारित शेती व्यवसाय. भारतात नद्यांच्या प्रदेशातल्या शेतीपेक्षा, जमिनीपेक्षा दुष्काळी प्रदेशातल्या शेतीचं प्रमाण जास्त आहे. वर्षातून एकच पीक तिथं घेतलं जातं. दुसरं पीक घेण्यासाठी तिथं पाणी नाही, इतर सोयीसुविधा उपलब्ध नाही. जिथं बागायती क्षेत्र आहे तिथं 2-3 पिकं घेतली जातात, पण त्या पिकांचं योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे अन्नधान्याचं योग्य उत्पादन होत नाही. ही पारंपरिक शेती व्यवसाय असल्यामुळे शेतीत कोणत्याही स्वरूपाचे रोजगार उपलब्ध होत नाहीत, कारण शेतीतल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे शेती प्रक्रिया उद्योग ग्रामीण समुदायात अजूनही म्हणावेत निर्माण झालेले नाहीत. शेतकऱ्याला शेतीतल्या उत्पन्नाला हमीभाव मिळत नाही. ही जी शेती, पारंपरिक शेती व्यवसायामुळे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड गरिबी वाढते. ग्रामीण भागातल्या लोकांना, ग्रामीण रोजगार, ग्रामीण कारागिरांना, शेतमजुरांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील दैनंदिन रोजगार उपलब्ध होत नाही का. तर ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योगांची कमतरता आहे. पारंपरिक शेती केली जाते, निसर्गाच्या लहरीवर आधारित शेती असल्यामुळे शेतीत उत्पन्न निघत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी रोजगारच तयार होत नाही. त्यामुळे पारंपरिक शेती व्यवसाय हे एक आर्थिक कारण, गरिबीच्या पाठीमागचं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे राम आहूजा यांनी सांगितलेले जे आर्थिक कारणे त्यात अपुरा विकास, वाढती महागाई, भांडवलाचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, बेकारीत वाढ व पारंपरिक शेती व्यवसाय, ही जे आर्थिक मुद्दे आहेत, आर्थिक घटक आहेत, हे खऱ्या अर्थाने भारताच्या गरिबीची प्रमुख कारणे, भारतातल्या आर्थिक समस्या निर्माण होण्याची प्रमुख कारणे म्हणून याच्यावर आपण पाहू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे लोकसंख्यात्मक कारणे. आज आपल्याकडे लोकसंख्येची प्रचंड वाढ होते. वाढता जन्मदर आणि घटता मृत्यूदर आपल्या लोकसंख्या वाढीचं एक प्रमुख कारण म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या परंपरा, धार्मिक प्रभाव, धार्मिक जीवनाचा प्रभाव, या सगळ्या गोष्टी लोकसंख्या वाढीपाठीमागे कारणीभूत आहे. त्यामुळे प्रचंड लोकसंख्या वाढ असल्यामुळे भारतातील लोकसंख्या ही गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून वाढू शकत नाही. लोकसंख्या प्रचंड वाढते, त्याचा परिणाम आपण कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर एका मिळवत्या व्यक्तीवर जर खाणारी 10 तोंडं असतील तर त्या खाणाऱ्या तोंडाच्याच पोटापाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मिळवत्या व्यक्तीचं उत्पन्नाचा खर्च होतो. त्यामुळे ती व्यक्ती त्यांना चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य देऊ शकत नाही, चांगली स्वप्न देखील त्यांना देऊ शकत नाही. ही व्यक्तिगत कौटुंबिक पातळीची गोष्ट आहे. हे समाजाच्या पातळीवर विचार केला तर प्रचंड लोकसंख्येमुळे लोकसंख्येतून निर्माण होणारे प्रश्न, दारिद्र्य हा लोकसंख्येतून निर्माण होणारा प्रश्न आहे, गुन्हेगारी आहे, भ्रष्टाचार आहे, इतर जे प्रश्न आहे, वाहतुकीचे प्रश्न आहेत, प्रदूषण आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, यासाठी सरकारचे सगळं भांडवल खर्च होतं. त्यामुळं वेगळं उद्योग, वेगळं शिक्षण, शेती प्रक्रिया उद्योग यासाठी किंवा इतर विकासाचे प्रकल्प सरकारला राबवता येऊ शकत नाही. त्यामुळे लोकसंख्या प्रचंड वाढल्याने महागाई सातत्याने वाढते, त्या मूलभूत गरजांचा खर्च वाढतो, कारण अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा प्रत्येकाला पूर्णच कराव्या लागतात. सातत्याने महागाई वाढली तर त्या गरजांचा खर्च वाढतो, त्या व्यक्ती आपोआपच गरिबीत जीवन जगायला कारणीभूत ठरते. प्रचंड लोकसंख्येमुळे प्रचंड मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि तेवढ्याच तुलनेत त्यांच्या हाताला रोजगार मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढते. प्रचंड लोकसंख्येमुळे आज खेडेगावाचा विचार केला तर अजूनही अनेक गावात शाळा नाहीत, प्राथमिक शाळा नाहीत. प्राथमिक शिक्षण देखील अनेक गावापर्यंत पोचलेलं नाही. तो शिक्षण मिळत नाही, शिक्षकांची संख्या अपुरी आहे, आरोग्य निवासाच्या संधी अपुऱ्या संधी निर्माण होतात, मग आरोग्य देखील पोहोचलं जात नाही. करोनामुळे आपण ऑनलाईन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून लेक्चर घेतोय. आपल्या तालुक्यात किंवा आपण मुंबई, महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारताचा विचार केला, आज कोरोना झालेल्या व्यक्तीला देखील उपचार उपलब्ध होत नाहीत. आणि ज्या व्यक्ती कोरोना झालेले नाहीत पण इतर आजारांग्रस्त आहेत त्यांना देखील हॉस्पिटल उपलब्ध होत नाही. म्हणजेच आपल्याकडे आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा आहेत का. प्रचंड लोकसंख्येमुळे आरोग्यासाठी तेवढं पैसे, तेवढे भांडवल आपल्या एकूण राजकीय व्यवस्थेनं ते उपलब्ध करून दिलेलं नाही. आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचा विचार केला
तर त्या ठिकाणी डॉक्टर आहेत, इतर गोष्टी आहेत, ते देखील मनुष्यबळ अपुरं आहे. पण आवश्यक असणारी सोयीसुविधा नाहीत. ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा झाल्यामुळे अनेक कोरोना रुग्ण मृत्यू पावत आहेत. हे आपल्याकडे वास्तव आहे का? तर लोकसंख्येच्या प्रचंड वाढीमुळे आरोग्याच्या सुविधा आपण पुरवू शकत नाही. निवासाचा विचार केला तर मुंबई पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरात लाखो लोक झोपडपट्टीत राहतात, ज्यांना पक्का निवारा मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे योग्य अन्न मिळत नाही, योग्य पुरेशा आहाराचा अभाव वाढतो. लोकसंख्या वाढल्यामुळे प्रचंड महागाई वाढते. कुटुंबातील खाणारी तोंड वाढल्यामुळे कुटुंबाच्या दैनंदिन गरजा देखील त्या व्यक्तींना पूर्ण करता येत नाही. तो व्यक्तिगत पातळीवरती व्यक्ती गरीब राहते, त्यामुळे समाज देखील गरीब राहतो. म्हणजे भारतातल्या अनेक सामाजिक प्रश्नाबरोबरच गरिबी वाढण्यासाठी लोकसंख्यात्मक घटक कारणीभूत आहेत. प्रचंड लोकसंख्येमुळे विकासाचे कोणतेही प्रकल्प पूर्ण करता येत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाबरोबरच शिक्षण, आरोग्य या देखील गरजा लोकांच्यापर्यंत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे कौटुंबिक पातळीबरोबरच सामाजिक पातळीवर दारिद्र्य किंवा गरीब वाढते. आज जगाचा विचार केला तर प्रचंड लोकसंख्या असणारा भारत देश हा 2 नंबरचा आहे, आणि गरिबीचा विचार केला तर जगात सर्वात गरीब देशात आपल्या पहिल्या 5मध्ये आपला नंबर लागेल. का? तर त्याच्या पाठीमागे लोकसंख्यात्मक घटक कारणीभूत असलेले दिसून येतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सामाजिक कारणे. आज आपण आपल्या एकूण परिस्थितीला, व्यक्तिगत जीवनाला, सामाजिक जीवनाला, कौटुंबिक जीवनाला अनेक सामाजिक घटक देखील कारणीभूत असतात. सामाजिक कारणे त्याच्या पाठीमागे जबाबदार असलेली दिसून येतात. सामाजिक कारणे म्हणजे काय? अंधश्रद्धा. आपल्याकडे अजूनही आपण पारंपरिक जीवन जगतो, आपल्यावर परंपरेचा प्रभाव आहे, आपण अजून जातीयवादी आहोत, आपल्याकडे अजून धर्म असावा, पण धर्माच्या काही चुकीच्या बाबीचा, धार्मिक विधी, धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धेचा आपल्याकडे प्रभाव आहे, आपल्याकडे जाती व्यवस्थेचा प्रभाव आहे. त्यामुळे अजूनही आपण या अंधश्रद्धेतून बाहेर येत नाही. कारण गरिबीतून मुक्त होण्यासाठी तुम्ही प्रयत्नवादी असणं गरजेचं आहे, कार्यक्षम असणं गरजेचं आहे. परंतु परंपरावाद, पारंपरिक जीवनशैली, अंधश्रद्धा, धर्माचा प्रभाव किंवा जातीयवादी प्रवृत्ती आपल्याला काय शिकवते? तर आहे त्या परिस्थितीत समाधान मानण्यासाठी प्रवृत्त करते. दारिद्र्य म्हणजेच माझ्या नशिबामुळे मला दारिद्र्य मिळालं ही मानसिकता अंधश्रद्धेमुळे किंवा धार्मिकतेच्या प्रभावामुळे आपली निर्माण होते. त्यामुळे आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत नाही. तो जातीयवाद असेल, त्यातून 2 जातीत होणारा संघर्ष असेल, धार्मिक वाद असेल, धार्मिक संघर्ष. कारण आपल्या देशाचे प्रश्न वेगळे आहेत. शिक्षण, आरोग्य, दारिद्र्यमुक्ती किंवा समाजाचा विकास अशा अनेक प्रश्न आहेत, भ्रष्टाचार मुक्ती अनेक प्रश्न आहेत. परंतु आपण जे पारंपरिक जीवन जगतो, त्या पारंपरिक जीवनामुळे आपण शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, अपुऱ्या सुविधा, गरिबी ह्या प्रश्नावर दुर्लक्ष करतो. माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे, इतर धर्माबरोबर मी कसा संघर्ष करू शकतो, संप्रदायवादी विचार कसा करू शकतो, मी माझ्या जातीचा विचार करतो, इतर जातींना मी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो, जाती व्यवस्थेत आपण अडकून पडलोय. हे खरे प्रश्न आपल्याला समजत नाहीत किंवा समजून दिले जात नाहीत, आणि यामुळे आपल्याकडे धर्म आणि परंपरांचा प्रभाव आहे. यामुळे आपण त्या खऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचाच प्रयत्न करत नाही. राजकीय यंत्रणा, राजकीय पक्ष, राजकीय व्यक्ती देखील आपल्याला धर्मात, जातीत, प्रदेशात आपल्याला अंधश्रद्धे किंवा धर्मांधतेत आपल्याला गुरफटून ठेवतात. त्यामुळे आपण शिक्षण, आरोग्य हे जे प्रश्न आहेत, आपल्या गरिबीचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आपली सामाजिक मनोवृत्ती अशी बनवली गेली आहे किंवा अशी बनलेली आहे की आपण त्या परिस्थितीतून बाहेर होत नाही. तेव्हा नशिबाचा हवाला देऊन वागणं, दैववादी वृत्तीचा स्वीकार करणं, वैज्ञानिक दृष्टिकोनाला विरोध करणं, मग आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटतंय ते टाळणं, आणि जे पटत नाही, जे दैववाद आहे, जे चुकीचं आहे, त्याला सहकार्य करणं. किंवा अनेक वेळेला आपण स्थितिशील राहण्याचा प्रयत्न करतो, आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो. भारतीय समाजात अनेक प्रश्न निर्माण होण्यासाठी स्थितिशीलता कारणीभूत आहे. आपण धर्मांध आहोत, आपण अंधश्रद्धाळू आहोत, आपण पारंपरिक विचार करतो, आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो. त्यामुळे आपल्याकडे प्रयत्नशीलतेचा अभाव आहे, आपल्याकडे आळशीपणा, आपण कार्यक्षमता आपल्याकडे कमी आहे. त्याचा परिणाम आपण गरिबीच्या रेषेखाली जीवन जगतो. त्याचबरोबर अनेक वेळेला प्रादेशिक वाद, म्हणजे आपण आपला पूर्वग्रह दूषितपणा असतो की मी महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जाऊन मी नोकरी, व्यवसाय करू शकत नाही, किंवा तिची भीती बाळगतो. आपण शक्यतो गाव सोडून शहरात जात नाही, कारण आपल्याला गावात जगणं शांत वाटतं किंवा स्थिर वाटतं, स्थितिशील वाटतं. शहरातली दगदग आपल्याला नको असते, आपण गाव सोडून तिथं जात नाही. त्यामुळे आपण या पूर्वग्रह दूषितपणामुळे आपण स्थलांतर करत नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत राहणं आपल्याला
भाग पडावं लागतं, त्यातून गरिबी वाढते. ते सामाजिक कारणं ही गरिबीची एक प्रमुख कारणं म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो. शेवटचं कारण नैसर्गिक व इतर कारणे. अनेक वेळेला सामाजिक कारणाबरोबरच अजून नैसर्गिक किंवा ज्याला भौतिक कारणे आपण म्हणू शकतो. म्हणजेच महापूर आला किंवा दुष्काळाची परिस्थिती सातत्याने निर्माण होत असेल, भूकंप आला किंवा प्रतिकूल हवामान असेल, तर अशा हवामानात शेती किंवा पारंपरिक व्यवसाय करता येत नाही. आज आपल्याकडे भारतातल्या एकूण शेतीपैकी जवळजवळ 70% जो शेती आहे ती प्रतिकूल हवामानामुळे वर्षातून एकच पीक घेते. तर त्या ठिकाणी कुठलेही सिंचनाचे प्रकल्प नाहीत, सिंचनाच्या सोयीसुविधा नाही, ज्याला आपण दुष्काळी प्रदेशातली शेती म्हणू शकतो. एक पीक घेण्यामुळे त्या लोकांच्याकडे कुठलंही आर्थिक तरतूद त्यांच्याकडे असत नाही, त्यामुळे ती कुटुंब कायमचीच बेकार किंवा कायमचीच गरीब राहतात. महापुरामुळे देखील मोठी आपत्ती आल्यामुळे आपण 2019ला आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आलेला महापुराचा विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातले हजारो हेक्टर जमिनीचं पीक वाया गेला, प्रचंड वित्तहानी झाली, प्रचंड जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीला नंतर गरिबीत जीवन जावं लागतं. हीच अवस्था दुष्काळाच्याही भूकंपाच्या असलेली अवस्था, याला आपण नैसर्गिक घटक म्हणू शकतो. त्याचबरोबर इतर जी कारणं आहेत त्या सामाजिक विषमता. आज राज्यातला आर्थिक विकासाचा असमतोल आहे, तसंच आपल्या गावात किंवा व्यक्तीतला विकासाचा असमतोल दिसतो. सामाजिक विषमता आहे. श्रीमंतांची श्रीमंती प्रचंड वेगाने वाढते आणि त्याच वेगाने इकडे गरिबांची गरीब वाढते, म्हणजे गरीब बनण्याचं प्रमाण सातत्याने वाढतं. याला सामाजिक आर्थिक विषमता म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो. प्रचंड भ्रष्टाचार हे देखील गरिबीचं कारण आहे. सरकारने गरिबीच्या निर्मूलनासाठी अनेक उपायांचा विचार केला, परंतु भ्रष्टाचारी साखळीमुळे ते उपाययोजना सक्षमपणे त्याची अंमलबजावणी होत नाही. आज आपण ग्रामीण भागातल्या शेतीचा विचार केला तर जमीनदारांच्याकडे व ज्यांच्याकडे शेती आहे त्याचं प्रमाण जास्त आहे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, शेतमजुरांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे शेतीचं असमान वाटप हे देखील गरिबीच्या पाठीमागचं एक प्रमुख कारण आहे. आपल्याकडची निरक्षरता, दोषपूर्ण शिक्षण व्यवस्था, जिथं स्किल्ड म्हणजे तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण मिळत नाही किंवा ज्याला आपण कौशल्यपूर्ण शिक्षण मिळत नाही असं जे शिक्षण व्यवस्था आहे, पारंपरिक शिक्षण व्यवस्था, यावेळी देखील तिथून बाहेर पडणारा बेकार व जो सुशिक्षित जो ग्रॅज्युएट आहे तो पारंपरिक व्यवसाय करायला नकार देतो. त्यामुळे त्याला पारंपरिक व्यवसायाला त्याला कमीपणा वाटतो आणि त्याला आधुनिक व्यवसाय जमत नाही, कारण त्याच्याकडे कौशल्य नसतात. याला दोषपूर्ण शिक्षण व्यवस्था म्हणू शकतो. शासकीय ज्या योजना आहेत अगदी 1950 पासून दारिद्र्य निर्मूलनासाठी ज्या योजना राबवल्या त्या अनेक शासकीय योजनांचा अपयश देखील आपल्याकडे गरिबीला कारणीभूत असलेली दिसून येतं. त्यामुळे याला आपण नैसर्गिक किंवा इतर कारणे म्हणून याचा विचार करू शकतो. आपण दारिद्र्याची कारणं अभ्यास असताना डेव्हिड एल्स यांनी सांगितलेली जी कारणं आहेत ती कारणं आपण अभ्यासली. त्यात व्यक्ती, दारिद्र्य, संस्कृती व उपसंस्कृती, समाज रचना, त्याचबरोबर डॉक्टर राम आहुजा यांनी सांगलेली कारणं, आर्थिक कारणं, लोकसंख्यात्मक कारणं, सामाजिक कारणं आणि नैसर्गिक व इतर कारणं आपण अभ्यासली. या कारणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला दारिद्र्याची प्रमुख कारणे किंवा दारिद्र्याला जबाबदार असणारे घटक कळण्यास त्याची मदत होऊ शकेल. या ठिकाणी आपण लेक्चर थांबवतोय. थँक्यू.